कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बेंदूर. कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये कर्नाटकी तर काही गावांमध्ये महाराष्ट्रीय बेंदूर साजरा होतो. आज कर्नाटकी बेंदूर सण साजरा झाला. यांत्रिकीकरणाच्या युगात शेतीमध्ये बैलांचा सहभाग कमी झालाय, तरीही बळीराजाच्या जीवनात त्याचं स्थान कायम आहे. शेतकऱ्यांच्या जोडीनं शेतात राबणाऱ्या या सच्च्या मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच कर्नाटकी बेंदूर आज साजरा करण्यात आला. या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांकडून बैलांची पूजा करत त्यांना गोडधोड खायला देत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथं कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी कर तोडण्याचा मान ज्योतिराम पाटील यांच्या कुटुंबाला मिळाला होता. बैलांना आकर्षक पद्धतीनं सजवून महिलांनी पुरणपोळीचा नैवेद्य देत त्यांची पूजा केली. त्यानंतर गावामधून बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक ग्रामसचिवालयाजवळ आल्यानंतर आंब्यांच्या डहाळ्यांची कर तोडण्याचा कार्यक्रम झाला. सुरुवातीला तरुणांनी करीवरून उडी मारून मानाचं तोरण तोहळं. त्यानंतर बैलांनी भरधाव वेगानं येत 4 फूट उंच उडी मारून कर तोडली. बैलांनी कर तोडल्यानंतर ग्रामस्थांनी पळस आणि आंब्याच्या झाडांच्या फांद्या घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी ज्योतिराम पाटील, आर.वाय. पाटील, सचिन पाटील, अशोकराव फराकटे, मानसिंग पाटील, उत्तम फराकटे, संजय बर्गे, जालिंदर साबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. इचलकरंजी शहर आणि परिसरातही कर्नाटकी बेंदूर परंपरेनुसार साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी बळीराजाच्या समृद्धीमध्ये महत्त्वाचं योगदान देणाऱ्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बेंदूर सणानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या बैलगाडी तसंच लाकूड ओढण्याच्या शर्यतींसह गावभाग परिसरातील थोरले आणि धाकले पाटील यांच्या कर तोडणीच्या कार्यक्रमाचं शेतकऱ्यांमध्ये आकर्षण असतं. बेंद्रानिमित्त घोरपडे नाट्यगृह चौकात बैलांच्या सजावटीच्या स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं होतं. कागल तालुक्यातील साके इथं बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच शेतकरी कुटुंबांमध्ये बैलांसह अन्य पशुधनाच्या स्वच्छतेसह सजावटीसाठीची लगबग सुरू होती. बैलांसह शेतीमध्ये योगदान देणाऱ्या पशुधनाची पुरणपोळीचा नैवेद्य देत पूजा करण्यात आली. घरोघरी मातीच्या बैलांचीही पूजा करण्यात आली. साके इथं सुद्धा बेंद्रानिमित्त कर तोडण्याची परंपरा जपली जाते. इथले सामाजिक कार्यकर्ते सुनील पोवार हे गेल्या 7 वर्षांपासून बैलांप्रती असलेल्या प्रेमातून बेंदूर सणानिमित्त बैलांच्या सजावटीसह मोफत रंग उपलब्ध करून देण्यासह बैलगाडी मालकांचा सन्मान करून गावातून मिरवणुकीचं आयोजन करतात. यावर्षी सुद्धा या मिरवणुकीत बैलगाडी मालकांनी उत्साहानं सहभाग घेतला. मिरवणूक पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. राधानगरी तालुक्यातील कौलव इथं सुद्धा बेंदूर सणाच्या निमित्तानं बैल मालकांसह शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. बेंद्रानिमित्त घरोघरी बैलांसह पशुधनाची पूजा करण्यात आली. सायंकाळी गावातील मुख्य चौकात कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला.